महानगरमध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो साल्हेरमध्ये आणि साल्हेरचे इथे आमदार सर आलेले आहेत. सर इथे युनेस्कोचं मिळालं सन्मान काय सांगा? प्रामुख्याने मी महाराष्ट्र शासनाचे प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सतत आम्ही गेल्या 2019 पासून आमचा साल्हेर किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. आपले सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची ही भूमी आहे. म्हणून या आमच्या साल्हेर किल्ल्याला तुम्ही पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा असा वारंवार आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. पण योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने योगायोगाने आमचा हा साल्हेर किल्ला आपला युनेस्को जागतिक वारसा हक्कामध्ये नोंद करण्यात आली. याचा मनस्वी आनंद आज आमच्या बागलाण तालुक्यातील सर्व शिवप्रेमी लोकांना, प्रामुख्याने निसर्गावर त्यांचं प्रेम आहे ते निसर्गवाद्यांना, शेतकऱ्यांना आणि आदिवासींना मनापासून आनंद झाला आहे. आम्हाला महाराष्ट्र शासनाने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याचं आमच्या बागलाण तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो. आम्हाला एक सुवर्ण क्षण आजच्या दिवशी पाहायला मिळाला. युनेस्कोच्या यादीत वारसा हक्कांमध्ये आमचा हा किल्ला त्यांनी घेतला. त्यांचा सर्व समाजाला फायदा होईल आणि जेणेकरून तो वारसा हक्क आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी टिकून ठेवला. निसर्गावर सतत प्रेम करणारे आमचे पूर्वज आणि आजही नवीन पिढीतले आमचे शिवप्रेमी असतील, शेतकरी असतील, आदिवासी बांधव असतील, ते आजही निसर्गावर प्रेम करणारे आमचे लोक आजही साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी येतात. आपल्या या साल्हेर किल्ल्याला आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाले या भूमीचं दर्शन घेतो. ती माती आम्ही कंपाळाला लावतो आणि पुढच्या मार्गाला जातो. ही त्या निमित्ताने आम्हाला आनंद वाटतो. आम्हाला या जागतिक युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने जी साल्हेर किल्ल्याची निवड केली. आम्ही पूर्ण बागलाण तालुका आणि पूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सर्व जनता मनापासून आभार व्यक्त करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानांकन तर आपल्याला प्राप्त झालं काल. जवळपास 21 देशांचं हे होतं. त्याच्यात आपल्याला कमीत कमी 14 देशांचं म्हणजे पूर्ण आपल्या बाजूनं वळवणं फार गरजेचं होतं. तर त्या दृष्टीनं सुरुवातीला जे काही आपण डॉजियर किंवा SMP सबमिट केलं होतं, तर त्याच्यानंतर मग ती कमिटी आली. कमिटीनं प्रत्यक्ष पाहणी केली बऱ्याच ठिकाणच्या किल्ले, म्हणजे जवळपास सगळ्या किल्ल्यांची. याची पाहणी प्रत्यक्ष शक्य नसल्यामुळं आपण हवाई मार्ग म्हणजे चॉपर माध्यमातून त्या एक्सपर्टना आपण ती पाहणी त्यांना दाखवलं सगळं किल्ला. ॲक्च्युली त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या सुरुवातीला. मुख्यतः मॅनेजमेंटमधले इश्यू त्यांचे बरेचसे होते. म्हणजे आम्ही तुम्हाला ते मानांकन देतो पण तुम्ही मॅनेज कसं करणार ते. आणि दुसरं जे विषय आहे की त्यांना लोकल अप्रोच कसा आहे किंवा लोकल कम्युनिटी किती त्याच्याशी रिलेटेड आहे हे पण त्यांना बघायचं होतं. आणि खऱ्या अर्थानं लोकल जी लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे किंवा लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं जो पूर्ण समजा त्यांचे विचार असतील किंवा त्यांचं शौर्य वगैरे आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यांच्या रक्तात म्हणजे नसनासात ते भिनलेल्या गोष्टी आहेत. ते त्यांना आपण चांगल्या प्रकारे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना तेवढं अपील झालं. पण मॅनेजमेंटचे जे इश्यू होते तर ते मॅनेजमेंटचे इश्यू जिल्हाधिकारी स्तरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजे IAS अधिकाऱ्यांच्या यांनी देखील चांगल्या प्रकारे ते त्यांना सांगितले वा हे जिल्हाधिकारी ही पॉवर काय आहे, जिल्हाधिकाऱ्यांना काय पॉवर असतात, ते कशा प्रकारे हे सर्व मॅनेज करू शकतात. कारण त्याच्यात बरेचसे त्यांना इश्यू होते. हे दिल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे हे सांभाळा काढून देतो तो इश्यू आपला क्लिअर झाला. त्याच्यानंतर बाकीचे काय टेक्निकल इश्यू होते. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमधले एक महत्त्वाचे प्रसंग किंवा त्यांचा जन्म झालेला असेल किंवा इतर बऱ्याचशा लढाया महत्त्वाच्या आहेत ना, ज्या स्वराज्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत सगळ्या. म्हणजे लँडस्केप याच्यामध्ये आपण मिलिटरी लँडस्केप म्हणजे इथं प्रत्येक किल्ल्यावरती तटबंदी बांधलेली आहे असं नाही.
हे बऱ्याच ठिकाणी नॅचरल तटबंदी आहे. आता साल्हेरचा जरी आपण विचार केला तर सगळीकडे तटबंदी किल्ल्यासारखी तशी नाही, पण हे नॅचरल त्याचे स्लोप वगैरे आहे त्याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय.